नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. रोबोटिक गुडघा, कृत्रिम सांधे, रोपण शस्त्रक्रिया, आधुनिक तंत्रज्ञान आपला हा आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर अनिकेत पाटील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर नमस्कार. डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अनिकेत पाटील हे HOD रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. डॉक्टरांचा MBBS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथून 2005 मध्ये पूर्ण झालाय. डॉक्टरांचा MS ऑर्थोपेडिक्स PGI ऑफ स्वस्थयोग प्रतिष्ठान हे डॉक्टर GS कुलकर्णी हॉस्पिटल मिरज येथून 2011 मध्ये त्यांनी पूर्ण केलंय. डॉक्टरांनी लीलावती आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून आधुनिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचं ट्रेनिंग 2014 मध्ये घेतलंय आणि त्यानंतर पुढील रोबोटिक तंत्रज्ञानाचं शिक्षण त्यांनी कार्ल गुस्ताव कॅरस युनिव्हर्सिटी जर्मनीमधून घेतलंय. पुढील रोबोटिक तंत्रज्ञानाचं शिक्षण त्यांनी क्वीन मॅरी हॉस्पिटल युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग आणि सिंगापूरमधून 2016ला पूर्ण केलं. तर पुण्यातील पहिले आणि एकमेव आंतरराष्ट्रीय JCI मानांकन प्राप्त मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल नोबल हॉस्पिटल यात ते सध्या कार्यरत आहेत. डॉक्टर पाटील यांना 13 वर्षांचा रोबोटिक सर्जरीमध्ये दांडगा अनुभव आहे आणि डॉक्टर पाटील यांनी नोबल हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 1500हून जास्त यशस्वी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट केलेले आहेत. आणि आपण आज त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. तुमच्या ज्या काही शंका आहेत, शंकांचं निराकरण करण्यासाठी डॉक्टर आज आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आता आपण काही रुग्णांचे व्हिडिओ पाहूया की ज्यांना या रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा फार फायदा झालाय. तर आपण एक स्क्रीनवरती ते व्हिडिओ बघत आहात. त्यांचं वय आता फक्त 48 आहे व ते स्वतः डॉक्टर आहेत. पण त्यांना मागच्या 8-10 वर्षापासून एक संधिवात आहे, त्याला आपण रोमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. तर त्या आजारामुळे त्यांना एवढा त्रास होतो की त्यांना तुम्ही बघत असाल की 5-10 मिनिटं पण चालता येत नाही आहे, पायाला बाक आलेला आहे. दैनंदिन जीवनामध्ये पायऱ्या चढणे, काही सोशल ॲक्टिव्हिटीला जाणे हे त्यांना फार त्रास होतो. पण तेच जर तुम्ही आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघत आहात की त्यांचं आता आपण रोबोटिकच्या सहाय्याने जे नी रिप्लेसमेंट केलेलं आहे, त्यांना पायाचा पूर्ण भाग गेलेला आहे, चालण्याचा स्पीड वाढलेला आहे व ते दैनंदिन जीवनामध्ये आता दररोज 2 ते 3 किलोमीटर चालू शकतात, पायऱ्या चढू शकतात व सोशल ॲक्टिव्हिटी करू शकतात. तर हे सगळं आपल्याला रोबोटिक तंत्रज्ञानामुळे सहाय्य झालेलं आहे. आणि मगाशी आपण जसा उल्लेख केला, डॉक्टरांनी बऱ्याच रुग्णांची शस्त्रक्रिया केलेली आहे. मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांनी यशस्वीरित्या त्यांची जेव्हा शस्त्रक्रिया पार पडली तर रुग्णांनी आपलं मनोगत सुद्धा दिलेलं आहे. पाहूयात. नमस्कार, माझं नाव सलील कडव. मी पुण्याला राहतो. माझी आई आणि माझ्या सासूबाई या दोघींनाही गुडघेदुखीचा खूप त्रास होत होता. त्यांना बसताना, चालताना, उठताना गुडघे खूप दुखायचे त्यांचे, अक्षरशः रग लागून राहायची. डॉक्टर अनिकेत पाटील यांनी रोबोटिक्स पद्धतीने नी ट्रान्सप्लांट दोघींचेही केले. 6-6 महिन्याच्या अंतराने केले आणि दोघी आता व्यवस्थित आहेत. त्या चालतात, फिरतात, स्वतःची कामं स्वतःही करतात. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे आणि त्या खूप बऱ्या झालेल्या आहेत. मी डॉक्टर अनिकेत पाटील, नोबल हॉस्पिटलचे इतर डॉक्टर्स, त्यांचे स्टाफ यांचा अतिशय ऋणी आहे आणि त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तर आपण सध्या आता या व्हिडिओ पाहत होतो आणि रुग्णांना या तंत्रज्ञानाचा कसा फायदा झालेला आहे तेच आपण या व्हिडिओजमधून पाहत होतो. सर, आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. पहिलं म्हणजे हा जो तंत्रज्ञानाचा कॉन्सेप्ट आहे, म्हणजे रोबोटिक गुडघा, कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया जी आहे, हा कॉन्सेप्टच सर्वसामान्यांना माहीत नाहीये, त्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाहीये. तर नेमकं ते काय आहे ते समजावा, तिथून सुरुवात करूया. तर रोबोटिक टेक्नॉलॉजी जी आहे, नी रिप्लेसमेंट असेल, ही रिप्लेसमेंट असेल, ही तशी मागच्या 8-10 वर्षापासून युरोपियन, वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अमेरिकन कंट्रीजमध्ये फार सक्सेसफुल झालेली आहे. मागच्या 3 वर्षापासून नोबल हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान जे अचूक व अत्याधुनिक आहे ते अवेलेबल आपण करून दिलेलं आहे. तर लोकांच्या मनात असतं की रोबोटिक्स म्हणजे काय, रोबोट येतो, ऑपरेशन करून निघून जातो. तर तसं काय कन्सेप्ट नाही येतो. तो आमचा एक हेल्पिंग हँड आहे, तो आमचा एक एक्सपर्ट असिस्टंट आहे. तर कोणतंही ऑपरेशन चालू करताना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे एक प्लॅनिंग आणि एक म्हणजे कंट्रोल. तर ऑपरेशन होण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण डाटा आहे तो रोबोटला फीड करतो. मग त्याच्यामध्ये तो डाटा फीड केल्यामुळे आपल्याला तो CT स्कॅन असेल, एक्सरे असतील किंवा नॅव्हिगेशन असेल, ह्याच्यामुळे आपण एक आपल्या पायाची पूर्ण ॲक्युरेट अशी एक 3D इमेज तयार करतो. तर त्या 3D इमेज तयार झाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी बऱ्याचशा माहिती मिळतात. तर आपला सांधा कितपत झिजलेला आहे, सांध्यामध्ये झीज कितपत आहे, सांध्याची हालचाल कितपत होते, त्यांना पायाला बाग किती आलेला आहे व हालचाल किती होते. तर ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आपण रोबोट आपल्याला काय प्लॅनिंग करून देतो. तर कोणत्याही प्लॅनिंगमध्ये आपण 1 मिलीमीटर किंवा 1 डिग्री चेंजेस करून बरोबर सांधा आपण त्यावरती बसवतो. आपल्याला ह्या प्लॅनिंगमध्ये समजतं काय की आपल्याला बोन किती रिमूव्ह करायचा आहे, सांधा कसा बसणार आहे, ऑपरेशननंतर सांध्याची हालचाल कशी होणार आहे, आपल्याला लिगामेंट किती रिलीज करायचे आहेत. तर व कोणतीही गोष्ट आपण करत आहोत त्याच्या अगोदर आपल्याला जर माहिती असेल की आपल्याला पुढं कोणत्या गोष्टी स्टेप्स आपल्याला घडणार आहे, तर आपण एकदम व्यवस्थितपणे जाऊन आपल्याकडून चुका होत नाहीत. तर हे प्लॅनिंग आपल्याला रोबोटकडून आपल्याला मिळतं.
जेव्हा प्लॅनिंग मिळतं तेव्हा आम्ही ऑपरेशन चालू करतो. तर ऑपरेशन चालू करताना आता आम्हाला रोबोटिक्सचा जो फायदा आहे तो इथे आम्हाला बघायला मिळतो. तर त्यामध्ये रोबोटिक हँड जो असतो, रोबोटिक हँड तो फार ॲक्युरेट आहे. तर ऑपरेशन करताना जे बोन रिमूव्हलचं जे काम आहे ते रोबोटिक्सचं आहे. तर ते रोबोटिक आर्म पुढे येतात आणि त्याच्यामुळे जेवढं तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की त्याच्यामध्ये लागेल तेवढंच बोन आपण ते रोबोटिक्सच्या सहाय्याने कट करतो. तर ह्याच्यामध्ये रोबोटिक्स एवढा ॲक्युरेट आहे की तो आपल्याला 1 मिलीमीटर किंवा 1 डिग्रीसुद्धा त्याच्यामध्ये चेंज करून देत नाही. त्यामुळे ॲक्युरेटली बोन कट झाल्यामुळे सांधा व्यवस्थित आपल्या जागेवरती बसू शकतो. तर हे सगळं करत असताना पूर्वी ऑपरेशन करताना नॉन रोबोटिकच्या वेळी बोन लॉस थोडा जास्त व्हायचा. पण आजकाल रोबोटिक्समुळे बोन लॉस कमी होतो, ब्लड लॉस कमी होतो, लिगामेंट रिलीज कमी होतात, नंतर स्किनचा जो कट असतो तो छोटा असतो. तर ह्या एकत्रित सर्व गोष्टींचा फायदा ॲक्युरेसीमुळे काय होतो की याच्यामुळे आपल्याला मानवी चुका होत नाहीत, कारण की रोबोटिक हँड आपल्याजवळ आहे. त्याच्यानंतर आपला सांधा व्यवस्थित बसल्यामुळे त्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी ही बरीचशी फास्ट होते. की जसं पूर्वी आपण ऑपरेशननंतर पेशंटला 8 ते 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवत होतो, पण आता ते नाही आहे. आता आपण आज ऑपरेशन केलं, संध्याकाळी पेशंट चालतो व नेक्स्ट डे पेशंट्स फिजिओथेरपी घेऊन तो 2 दिवसांमध्ये घरी जाऊ शकतो. तर हे सगळं ॲक्युरेटली आपण केल्यामुळं तर ॲक्युरेसी, आधुनिक तंत्रज्ञान ह्याच्यामुळे रिकव्हरी फास्ट झाल्यामुळे पेशंटचं जे हॉस्पिटल स्टे बराचसा कमी होऊन जातो. तर हे सगळे आपलं रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये तो आपल्याला एक हेल्पिंग हँड करतो आणि त्यामुळे ह्युमन एरर्स होत नाहीत. तर आपण स्क्रीनवरती हा रुग्ण बघत आहात. त्यांचं वय 65 आहे आणि मागच्या 5-6 वर्षापासून तुम्ही बघत असाल की चालण्याचे स्टेप्स किती लहान आहेत. त्यांना चालताना एवढ्या वेदना होतात की घरामधून फक्त वॉशरूमला जाणे आणि घरातल्या घरात फिरणेसुद्धा त्यांना फार त्रासदायक आहे. पण हे जर तुम्ही बघितलं असेल आता फक्त 1.5 महिन्यामध्ये 6 वीक्समध्ये आता त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, पायाचा भाग पूर्ण गेलेला आहे व त्यांच्या चालण्यामध्ये किती फरक झालेला आहे. त्यांना आता चालण्याचा स्पीड वाढलेला आहे, वेदना काही होत नाहीत. आता ते एवढे ॲक्टिव्ह आहेत की बाहेर फंक्शनला जाणे, ट्रिपला जाणे, कोणत्या शॉपिंगला जाणे, ह्या गोष्टी ते व्यवस्थितपणे आता करतात व त्यांना आता कोणताही नी पेनचा त्रास होत नाही व त्यांच्या लाईफमध्ये आता कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तर रोबोटिक गुडघा कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे, तंत्रज्ञान काय आहे, हेच सरांनी आपल्याला समजावलं. आणि आपण जसा मगाशी उल्लेख केला की नोबल हॉस्पिटलमध्ये 330 बेडचं प्रशस्त तिथे त्यांनी सगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. तुम्हाला कोणतीही शंका असेल तर सरांनी जो नंबर दिला आहे डिस्प्लेवर, जो नंबर शो होतोय त्यावर फोन करून तुम्ही त्यांना कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊ शकता. डॉक्टर, रोबोटिक गुडघा कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत? तर हे आपण जसं जाणून घेतलं की हे अचूक व अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. त्याच्यामुळे जे रोबोटिक हँडमुळे जे आपण जे मिनिमम बोन कट करतो, लिगामेंट रिलीज कमी असतात, स्किन कट कमी असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे पेशंटचा जो हॉस्पिटलचा स्टे असतो रिकव्हरी फास्ट झाल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये पेशंटचा जो मेडिसिनचा खर्च आहे, स्टेचा खर्च आहे तो बराचसा कमी होतो. कारण पूर्वी पेशंट 8 ते 10 दिवस राहायचा, आता पेशंट फक्त 2 ते 3 दिवसामध्ये घरी जातो. त्याच्यानंतर हा सांधा व्यवस्थित आपल्या जागेवरती बसलेला असतो की हा आपण जो सांधा बसवणार आहे त्याच्यामध्ये तो ॲक्युरेटली बसल्यामुळे त्याच्यामध्ये ड्युरेबिलिटी, तर आपण जो सांध्याचं आयुष्य आहे म्हणतो आपण त्याला, तर रोबोटिक्समुळे प्रॉपर बसल्यामुळे त्याचं आयुष्य आपण 20 ते 25 वर्ष आपण सांगू शकतो. तसेच ऑपरेशननंतर पेशंट दररोज 1 ते 2 किलोमीटर चालू शकतो. रिकव्हरी टाईम हा जनरली 3 to 4 वीक्समध्ये पेशंटच्या बऱ्यापैकी पेन कमी होतो, दैनंदिन जीवनामध्ये ॲक्टिव्ह झालेला असतो. तर ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं काय पेशंटना ऑपरेशननंतर, त्याचा बराचसा आपला ब्लड लॉसमुळे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सर्व लोकांचा क्वेश्चन असतो, जे आपले गावाकडचे लोक असतात, शेतकरी वर्ग आहे, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मांडी घालून बसू शकतो का. तर हे बोन लॉस कमी व व्यवस्थित सांधा बसल्यामुळं आपल्याला लोकांना मांडी घालून बसता येतं, पायऱ्या चढता येतात, स्विमिंग करता येतं. तर इन जनरल ज्या ॲक्टिव्हिटी आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो आणि आपण रिस्ट्रिक्शन आलेले आहेत त्या झिजेमुळे, त्या आपण बऱ्याचशा प्रमाणात व्यवस्थित करून त्याचे फायदे आपण रोबोटिक्समध्ये आपण सर्व लोकांपर्यंत पोचू शकतो. स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात, ह्या पेशंटचं एज आहे 75. तुम्ही बघत असाल त्यांचं वजन पण थोडंसं जास्त आहे. आता वजनानुसार त्यांची झीज झाल्यामुळं पायाला पण बऱ्यापैकी बाक आलेला आहे. तर तुम्ही बघत असाल त्या किती वाकून चालत आहेत, दोन्ही पायांना कितपत बाक आलेला आहे. इन जनरल त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये फार त्यांना त्रास होतो. पण हे जर तुम्ही आता ऑपरेशननंतर पाहिलं त्याच्यामध्ये तुम्ही, तर त्यांना ऑपरेशननंतर पायाचा भाग पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर हे रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे आपण ॲक्युरेटली पायाचा भाग कमी करणे किंवा तो सरळ करणे आपण पॉसिबल झालेला आहे. त्याच्यानंतर चालण्याची पद्धत बघा ड्रास्टिकली चेंज झालेली आहे. ते आता पूर्णपणे फ्लुएंटली एकदम चालू शकतात, त्यांना वेदना काही नाही आहेत व त्यांच्या ॲक्टिव्हिटी आता पूर्णपणे चेंज झाल्यामुळे कोणते त्यांचे फंक्शन असतील, घरची कामं असतील व ते बाहेर कुठे फिरायला जात असतील, ते सर्व गोष्टी त्यांना आता पूर्णपणे पॉसिबल झालेलं आहे. मी श्रद्धा अरुण वडगावकर, निवृत्त शिक्षिका, आटपाडी, वय वर्ष 71. गेली काही वर्षे मला गुडघेदुखीमुळे चालणे, उठणे, बसणे इत्यादी क्रिया अवघड जात होत्या. डॉक्टर अनिकेत पाटील यांनी रोबोटिक सर्जरीचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार 2 जून 2023ला नोबेल हॉस्पिटल हडपसर
येथे शस्त्रक्रिया अत्यंत कुशल पद्धतीने पार पडली. ते सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी मी चालावयास लागले. डॉक्टरांनी दिलेला विश्वास, तज्ज्ञ डॉक्टर, कुशल पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया यामुळे मला विश्वास आला व आता तर मी चांगल्या पद्धतीने चालू शकते. थँक्यू डॉक्टर अंकित पाटील. तर या तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत तेच सर आता आपल्याला समजवत होते आणि सर अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसुद्धा समजवत आहेत. आणि डॉक्टरांनी आपल्याला जे तंत्रज्ञान समजवलं रोबोटिक सर्जरीचं, त्याचे कॅम्पसुद्धा 1 महिन्यामध्ये होतात. आणि इथून पुढे जर तुम्हाला तपासणीसाठी जायचं असेल तर त्या फीमध्ये डॉक्टरांनी आपल्याला 50% सवलत दिली आहे. आणि आणखी काही जर ब्लड टेस्ट वगैरे असतील तर त्याच्यावर पण डॉक्टरांनी आपल्याला 30% सवलत दिलेली आहे. डॉक्टर, पण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गुडघ्याचा प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच असतो, फार कॉमन आहे तो. पण गुडघ्याची झीज होते म्हणजे नेमकं काय आणि ती कोणाला होते, म्हणजे एज फॅक्टर काही असतो? तर बेसिक गुडघा आणि खुबा हे आपले असे महत्त्वाचे 2 सांधे आहेत की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये फार उपयोगी पडतात. तर हा आपला गुडघ्याचं मॉडेल आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं हे थाय बोन आहे, हे लेग बोन आहे, तर व 2 बोनच्या मध्ये ही गादी असते. आपलं वय जसं वाढत जाईल तसं ह्या बोनमध्ये व ह्या गादीमध्ये झीज व्हायला लागते. तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर वयोपरत्वे म्हणजे आपण काय म्हणतो की वयाच्या 40-45 नंतर आपल्याला जनरली झीज ही व्हायला चालू होते व ते 70-80s पर्यंत मॅक्झिमम आपली झीज झालेली असते. तर वयोपरत्वे अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला झीज लवकर होऊ शकते. तर आजकालच्या आपल्या जमान्यामध्ये आपण म्हणतो ते तर लठ्ठपणा, तर ओबेसिटी हा सर्वात मोठा फॅक्टर आपल्या सोसायटीच्या बर्डन म्हणून पुढे येत आहे. त्याचं मेन कारण काय की आपला सर्वांचा जॉब हा सिटिंग जॉब आहे. तर टी व्ही असेल, मोबाईल असेल, कार असेल, ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्या ॲक्टिव्हिटी बऱ्याचशा कमी झाल्यात. तर वजन जास्त असेल तर झीज लवकर होते. त्याच्यानंतर एक संधिवात एक असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे झीज ही आपल्याला 30 किंवा 40च्या वयामध्ये होते. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात असतात. रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गाऊट आहे, सोरियासिस आहे, अँक्लोनिस स्पॉन्डिलोसिस आहे, त्याला आमवात म्हणतो आपण त्याला. तर त्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्या सर्व सांध्यांची झीज, मेनली खुबा आणि गुडघ्याची झीज लवकर होते व पेशंटना वेदना फार होतात. तर त्याच्यानंतर पुढचा एक गोष्ट आहे त्या म्हणजे होणारे हाडांचे फ्रॅक्चर्स असतील किंवा लिगामेंट इंजुरी असतील, स्पोर्ट्स इंजुरी म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये एसी लिगामेंट इंजुरी असेल, मिनिस्कस इंजुरी असेल, तर ह्याच्यामुळे ह्या सर्व 5-6 कारणांमुळे आपली झीज लवकर होते. तर जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतात त्या रुग्णांना मग आम्ही पहिल्यांदा चेक करतो त्यांचे सिम्पटम्स काय असतात, लक्षणं काय असतात बेसिकली. तर पायाला सूज आली असेल, त्याच्यानंतर पायाला बाक आलेला असतो, पायातून कटकट आवाज येत असतो, त्यांना मांडी घालून बसता येत नाही, पायऱ्या चढता येत नाहीत. तर असे रुग्ण जेव्हा आम्हाला 30 ते 50च्या कॅटेगरीमध्ये येतात त्यावेळेला आम्ही मग पहिल्यांदा त्यांना चेक करतो की नक्की काय आपल्याला झीज आहे वगैरे ते. तर त्याच्यामध्ये आपण एक्सरे, सिटी स्कॅन, MRI हे विविध प्रकारच्या चाचण्या करतो व त्याच्यानंतर आपल्याला समजून येतं की आपल्याला झीज नक्की कितपत आहे. तर त्याच्यामध्ये आपण 3 गट केलेले आहेत. तर एक फर्स्ट म्हणजे आहे तो आपला सौम्य प्रमाणात झीज झालेली असते, नंतर आहे तो मध्यम प्रमाणात, आणि भरपूर म्हणजे पूर्णपणे झालेली झीज, असे त्यामध्ये आपण कॅटेगराईज करतो. तर प्रत्येक पेशंट आल्यानंतर हे रोबोटिक ऑपरेशन आपण सजेस्ट करत नाही. तर हे सगळ्या कॅटेगरीमध्ये 90% लोकांना आपण मेडिसिन, फिजिओथेरपी ह्यांनीच बरं करतो. तर फर्स्ट कॅटेगरीमध्ये आपण ट्रीटमेंट कशी चालू करतो तर त्यांना आपण म्हणतो की काही मेडिसिन देतो आपण. तर मेडिसिनमध्ये काय असतात, आपल्याला काय वेदनाशामक असतात. त्या वेदनाशामकमुळे आपलं पेन, स्वेलिंग कमी होतं व आपल्या ॲक्टिव्हिटी वाढून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला त्रास कमी होतो. तर मेडिसिन्समध्ये आजकाल असे पण काही मेडिसिन्स आहेत जे आपल्याला हिलिंगला हेल्प करतात. तर त्याच्यामध्ये काय कॅल्शियम टॅब्लेट्स असतील, नंतर काय ग्लुकोसामिन असेल. तर ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला त्याच्यामध्ये जे काही झीज चालू आहे ती बरी करून आपल्याला वेदना कमी करतो आपण. तर काही ठराविक लोकांना ह्याचा उपयोग होत नाही. मग पुढचं एक स्टेप म्हणजे आपण यूज करतो म्हणजे त्याला फिजिओथेरपी म्हणतो. तर आजकाल फिजिओथेरपीमध्ये बरेचसे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत. तर त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे काय एक मशीन्स असतात, त्याला मॉडेलिटीज म्हणतो आपण. तर त्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजकाल आहे ते मॅट्रिक्स थेरपी आहे, मॅग्नेटिक थेरपी आहे, नंतर लेझर थेरपी आहे. तर हे सगळ्या थेरपीजमुळे आपल्या सूज कमी होते, वेदना कमी होतात व एक्झरसाईज वाढतात. तर थेरपीमध्ये दुसरा पार्ट म्हणजे एक्झरसाईज. तर जेव्हा आपण मशीन वापरतो, वेदना कमी होतात, मग आपण व्यायाम चालू करतो. तर ह्या सर्व 2 गोष्टीमुळे आपण पेशंटच्या वेदना कमी झाल्यामुळे एक्झरसाईज वाढतात आणि एक्झरसाईज वाढल्यामुळं मग पेशंटची ॲक्टिव्हिटी वाढतात व पेन कमी होऊन जातं. तर स्क्रीनवरती हा रुग्ण जो बघत आहात त्यांचं वय फक्त आता 58 आहे, परंतु त्यांना एक प्रकारचा संधिवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो आपण त्याला. तर त्यांना तुम्ही बघत असाल की अक्षरशः त्यांना व्हिडिओ काढताना, चालताना सुद्धा एवढा पेन होतो आहे की त्यांना घरातल्या घरात सुद्धा 2 मिनिटं चालणं पॉसिबल होत नाही. प्रत्येक वेळी वॉकर लागतो आणि प्रत्येक वेळी त्यांना दररोज पेन किलर मागच्या 5-6 वर्षापासून खावे लागतात त्यांना. त्यांनी सर्व थेरपी घेतल्या, मेडिसिन्स घेतले, थेरपी घेतली, इंजेक्शन्स झाले, परंतु संधिवातामुळे त्यांचे गुडघे एवढे डॅमेज झालेले आहेत की त्यांच्या ॲक्टिव्हिटी पूर्ण त्याच्या रिस्ट्रिक्ट होऊन 0 झालेले आहेत आता. पण ते जर तुम्ही बघत आता ऑपरेशन नंतर आता त्या एवढ्या व्यवस्थित चालतात की त्यांना वेदना बिलकुल नाहीत. पायाचा भाग पूर्ण गेलेला आहे,
त्यांच्या ॲक्टिव्हिटी पूर्ण वाढलेल्या आहेत, पायाची सूज त्यांना काही नाही आहे व त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य बघत असाल तुम्ही की त्याच्यामुळे त्या पूर्ण आता पेन फ्री झाल्यामुळे त्या पूर्ण त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवस्थित पूर्ण ॲक्टिव्हिटी चालू ठेवतात. माझे नाव आनंदी महादेव बिर्जे. माझे वय 66 आहे. मला गुडघ्यांचा फार त्रास होता. नंतर आम्ही अनिकेत पाटलांच्या सहवासात जाऊन आम्ही त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. त्यांनी आम्हाला सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं. नंतर आम्ही पुण्याला जाऊन रोबोटिकच्या सहाय्याने ऑपरेशन केलं. नंतर मला आता जिना चढू शकतो, उतरू शकतो, पायऱ्या वगैरे सगळं खाली चालू फिरू शकतो. आता माझे काय गुडघे वगैरे दुखत नाही. पण डॉक्टर, आता ज्या रुग्णांच्या गुडघ्यांची झीज झाली तर मग नी रिप्लेसमेंटचं जे तंत्रज्ञान आहे ते सोडून दुसरे काही उपाय करता येतात का? त्यासाठी तो पण सल्ला द्या. बरोबर. तर जे आपण आता डिस्कस केलं की आपण फिजिओथेरपी, मेडिसिन्स झाले किंवा इंजेक्शन झाले, हे सगळे आपण नॉन ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट घेतो. आता मी बोलल्याप्रमाणे 90% लोकांना आपण नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सांगत नाही, तर 10% लोकांमध्ये एक सर्जरी आपण ॲडवाईस करतो. तर ती सर्जरी म्हणजे काय असतं, त्याला नी प्रिझर्वेशन सर्जरी. म्हणजे त्याच्यामध्ये नी रिप्लेसमेंट न करता जो काय तुमचा 5-10% झिजलेला पोर्शन आहे तो फक्त आपण रिपेअर करतो. तर मी बोलल्याप्रमाणे आपल्या गुडघ्यामध्ये 2 हाडांची म्हणजे गादी असते. नंतर हे बाहेरचे जे लिगामेंट्स असतात त्याला कोलॅटरल लिगामेंट म्हणतात. नंतर मिनिस्कस गादी म्हणतो आपण त्याला. तर काही लोकांना एक 30-40च्या वयामध्ये झीज असते, पण फक्त थोडेसे काही लिगामेंट किंवा मसल्स टिअर झालेले असतात, तर ते फक्त आपण रिपेअर करतो. तर त्यासाठी आपण तुम्ही ऐकलं असेल की आजकाल लेझर थेरपी असते. लेझर थेरपी त्याला आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणतात किंवा की-होल सर्जरीज म्हणतात. तर त्याच्यामध्ये आम्ही दुर्बीण टाकून आतमध्ये जो काय 10% झिजलेला पोर्शन आहे, मग त्यामध्ये ACL रिकन्स्ट्रक्शन असेल, PCL रिकन्स्ट्रक्शन असेल, मिनिस्कस रिपेअर असेल, तर हे 10% फक्त पोर्शन आपण तो रिपेअर करतो. तर हे नी प्रिझर्वेशन का म्हणतात, तर कारण की त्याच्यामध्ये 90% तुमचा गुडघा हा तुमचाच आहे, फक्त 10% जो पोर्शन आपण रिपेअर करतो. तर यामध्ये कोणतीही रिप्लेसमेंट होत नाही. त्यामुळं नैसर्गिक सांधा आपण आहे तसं पूर्णपणे तो वापरू शकतो. त्याच्यामुळे फायदे काय आहेत त्याचे, तर पेन कमी असतं, रिकव्हरी फास्ट होऊन जाते, त्याला आपण सर्व गोष्टीतून वापरू शकतो. म्हणजे रनिंग करणे, जॉगिंग करणे, स्विमिंग करणे, त्याला रिस्ट्रिक्शन काही नसतात. त्यामुळं नी प्रिझर्व केल्यामुळं सुद्धा आपण त्याला बरंचसं आयुष्य वाढवून त्याच्यामध्ये आपण रोबोटिकची नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे ती बऱ्याच वेळेला टाळू शकतो. त्याच्यानंतर दुसरा एक ऑप्शन असतो की ज्यांचं वय 40-50मध्ये आहे, त्यांना गुडघ्याला बाक आलेला असतो, त्यांचा पाय असं सरळ नसता, थोडासा तो आतमध्ये टर्न झालेला असतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण त्यांना म्हणतो की हाय टिबियल ऑस्टिओटॉमी, HTO म्हणतो आपण त्याला. तर त्या ठिकाणी जो काही बाक आलेला आहे तिथं आपण एक छोटंसं फ्रॅक्चर करतो व तो पाय बेंड राहिला तो सरळ करतो. तर हे सगळे का वापरतो आपण, कारण की आपल्याला नैसर्गिक सांधा जेवढा वापरून जेवढं त्याला एक आयुष्यामध्ये 40-50-60पर्यंत आपल्याला एक्सटेंड करता येईल, त्याच्यामुळे आपल्याला सर्व काही गोष्टी जीवनामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला नैसर्गिक सांध्याने अनुभवता येतील. यासाठी हे नी प्रिझर्वेशन सर्जरीचा आपण त्यांना सल्ला देतो. सर, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की आपण ज्या रोबोटिक गुडघा कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात बोलतोय, तर मग त्या दोनही पायाच्या एकाच वेळी करता येतात की त्याचेही काही टप्पे आहेत? बरोबर. तर आपण जे डिस्कस केलं की फार अचूक आहे, अत्याधुनिक आहे, ब्लड लॉस कमी, बोन लॉस कमी. तर ह्याच्यामुळे पेशंटचा जो स्ट्रेस येतो शरीरावरती तो आजकाल बराचसा कमी झालेला आहे. कारण की पूर्वी ऑपरेशन करताना ब्लड लॉस भरपूर असायचा, बोन लॉस भरपूर असायचं. तर रोबोटिक्समुळे ते आपल्याला ते कंट्रोलमध्ये करता आल्यामुळं तर दोन्ही गुडघ्यांची सर्जरी ही आपण एकावेळी करू शकतो. तर जनरली एक 75 एजपर्यंत जर पेशंटचं वजन जास्त नसेल व कोणी बाकी काय कार्डियक इश्यू किंवा डायबिटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये असतील तर आपण वयाच्या 75 ते 78पर्यंत दोन्ही पायाचं ऑपरेशन एकदम करू शकतो. आता काही ठराविक लोक असतात त्यांचं वय 50 आहे, 60 आहे, पण त्यांना काही कार्डियक स्टेंटिंग केलं असेल, कार्डियक इश्यू असतील, शुगर फार कंट्रोल नसेल, ओबेसिटी असेल, तर ह्या लोकांना फक्त आम्ही एक 3 मंथच्या गॅपनी ती सर्जरी करायला सांगतो. परंतु जनरली आपण एक 80-90% लोकांमध्ये 75 एजपर्यंत आपण दोन्ही पायांचे एकदम करू शकतो. कारण की बोन लॉस कमी, ब्लड लॉस कमी व रिकव्हरी फास्ट असल्यामुळं आणि आजकालचे जे सगळे सांधे आलेत ते एकदम ॲक्युरेटली फिट झाल्यामुळे रिकव्हरी फास्ट होते. त्यामुळे आपण दोन्ही पायाचं एकदम ऑपरेशन करू शकतो. अच्छा, पण सर मगाशी तुम्ही जसा उल्लेख केलात की पेशंट घाबरतात, शस्त्रक्रिया जेव्हा पार पडते तेव्हा रुग्णांना मांडी घालून बसता येतं का? बरोबर. तर हे सुद्धा आपल्याला साध्य झालेलं आहे रोबोटिक टेक्नॉलॉजीमुळे. कारण की तुम्ही बघत असाल की हे जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे लोकांचा कन्सेप्ट आहे की तो पूर्ण सांधा बदलला जातो, तसं काही नसतं. तर रोबोटिकच्या सहाय्याने आपण फक्त जो काही झिजलेला पोर्शन आहे, तुमच्या थायचं बोन असेल किंवा लेग बोनचा असेल, त्याच्यामध्ये आम्ही वरती 2 फक्त कॅप बसवतो, मध्ये एक गादी असते.
तर हे जे करत असताना आपण जर कमीत कमी बोन जर रिमूव्ह केलं आणि ॲक्युरेटली सांधा जर बसला, कारण की आपण मशीन आपल्याला सांगतो आणि मशीननीच आपण त्या रोबोटच्या साहाय्याने आपण बोन कट केल्यामुळे त्याचा जो शेप येणार आहे तो ॲक्युरेट असतो. त्यामुळे सांधा थोडा तिरका बसणे किंवा थोडा टिल्ट होणे ह्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला बेंडिंग हे ऑलमोस्ट सर्व पेशंटना मोर दॅन 100 डिग्री असतं. त्यामुळे जेव्हा पेशंटचं 100-110च्या वरती बेंडिंग आला असेल तर सर्व पेशंट मांडी घालून बसू शकतात, तो ट्रेकिंगला जाऊ शकतात, स्विमिंग करू शकतात, सायकलिंग करू शकतात आणि हे सगळं आपण विदिन 2 to 3 मंथ्समध्ये सगळ्या गोष्टी चालू करू शकतो. कारण की हे सगळं आपल्याला रोबोटिक्समुळे जे काय ब्लड लॉस कमी, बोन लॉस कमी झाले, लिगामेंट इंजुरी कमी असल्यामुळं ह्या सर्व गोष्टी आपल्याला साध्य झालेल्या आहेत. तर आपण पाहिलं की खूप सविस्तरपणे रुग्णांसाठी काय काय काळजी घेतली जाते हे सुद्धा सरांनी आपल्याला समजवलं आणि शस्त्रक्रिया होण्यापासून शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा रुग्णांनी काय काय काळजी घ्यायची आहे ते सुद्धा सरांनी आपल्याला खूप छानपणे समजवलं. सर, एक शेवटचा प्रश्न आमच्या रुग्णांना किंवा ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना तुमचा एक शेवटचा सल्ला. तर सल्ला एकच आहे की गुडघ्याची झीज असेल आणि आपलं एजिंग प्रोसेसही सर्वांची होणारच आहे, परंतु गुडघ्याची झीज आपण कमी करू शकतो किंवा रोबोटिक नी रिप्लेसमेंट पूर्णपणे टाळू शकतो. पण त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे व वजनावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये जे काय 10% लोक असतील ज्यांना झीज भरपूर झालेली आहे, 5-10 मिनटं चालता येत नाही, मांडी घालता येत नाहीत, पायऱ्या चढता येत नाहीत, यांनी मात्र नक्की ह्या रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून घ्यावा. कारण की हे फार अचूक आहे, अत्याधुनिक आहे. दोन्ही पायाचे ऑपरेशन दोन्ही आपण एकदम करू शकतो. एज लिमिट नाही आहे व त्याच्यानंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स हे फार कमी आहेत व पेशंट्स मांडी घालून बसू शकतात. धन्यवाद. आणि सरांनी जसं आपल्याला पहिले सांगितलं की रोबोटिक तंत्रज्ञानाचे सुद्धा कॅम्प चालू आहे. 330 बेड्सचं त्यांचं प्रशस्त असं हॉस्पिटल आहे जिथे ते रुग्णांवर उपचार करतात आणि बरेचसे रुग्ण त्यांच्याकडून बरे होऊन सुद्धा परतलेले आहेत. बरीचशी उदाहरणं सुद्धा आहेत. आणि आपण जर पाहिलं मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं की जर कोणत्या रुग्णाला यायचं असेल तर सरांनी तपासणीवर 50% विशेष सवलत दिलेली आहे आणि जर कोणत्या थेरपीज असतील किंवा जर ब्लड टेस्ट असतील तर त्याच्यावर सुद्धा 30% विशेष सवलत त्यांनी दिलेली आहे. आणि यासोबतच डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.